ज्ञानगण्डं बिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। पीठस्थ देवता प्रभु श्री रामचंद्र, भगवती जानकी माता
हनुमंत. खूप सुंदर रामपंचायतन इथे आहे. श्री गजानन महाराज, माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख, उपाख्य डॉक्टर काका, परमपूज्य मंदाताई गंधे या सर्वांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो. तुम्ही श्रुते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती. बुद्धिहीन अल्पमती, सलगी करीतो शिबिराम. तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. माझा आवाज पोचतोय शेवटपर्यंत? परमार्थ म्हणजे काय, असा आपल्या आजच्या प्रवचनाचा विषय म्हटलं की मी आयोजकांकडे बघून घेतो पहिले. बरोबर आहे ना? सध्या एवढी प्रवचनं चालली आहे की कुठे कोणता विषय आहे तोच विषय आहे. आणि शुक्रवारची संध्याकाळ इतका प्राईम टाइम असताना तुम्ही एवढे सगळे इतक्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात, त्याच्याबद्दल सर्वप्रथम तुमचं अभिनंदन. ऑल यू ब्रेव हार्ट्स. कारण त्यांनी प्रवचन आहे असंच सांगितलं होतं. जेवणाचा कार्यक्रम आहे असं सांगून प्रवचन ठेवलं असं केलेलं नाही. तरी तुम्ही आलात म्हणून मी ब्रेव हार्ट्स असं म्हणतो. गमतीचा विषय, पण खरं सांगायचं तर तोच विषय आहे आपल्या आजच्या प्रवचनाचा, की परमार्थ म्हणजे नेमकं काय. कारण आपल्या सर्वांना असं वाटतं की त्यात काय एवढं विशेष, म्हणजे परमार्थ तर आम्ही करतोच आहोत, वाटतं की नाही आपल्याला? म्हणून तर आपण इथे जमलो सगळेजण. ठीक आहे, आपापले मार्ग भिन्न असतील, संप्रदाय वेगळे असतील, सद्गुरू कोणी वेगळे असतील, कोणी गजानन महाराजांचे भक्त असतील, कोणी गोंदवलेकर महाराजांचे असतील, कोणी प्रभू श्रीरामचंद्रांची उपासना करेल, कोणी गोपालकृष्णाची करेल, कोणी दत्तात्रेयांची करेल. पण वाटतं ना आपल्याला की उपासना आम्ही करतो म्हणजे आम्ही पारमार्थिक आहोत. त्याला सेल्फ सर्टिफिकेशन म्हणून, सेल्फ सर्टिफाय अवर सेल्स, प्रमाणपत्र देऊन टाकतो आपण. चुकलेलं नसतं ते. म्हणजे आपण स्वतःला पारमार्थिक समजतो कारण मी काही गोष्टी करतो परमार्थाच्या नावाने. पण माऊलींची ज्ञानेश्वरीमध्ये एक सुंदर ओवी आहे. आंधळ्या गरुडाचे पाख आहाती, ते कवणा उपेगा जाती, तैसे सत्कर्माचे उपखे ठाती ज्ञाने विण. समजायला कठीण आहे, ज्ञानेश्वरीतलं मराठी आहे कारण ते. त्याचा अर्थ असा आहे की आंधळ्या गरुडाचे पाख आहाती. त्याचे दोन अर्थ करता येतात. एखादा आंधळा मनुष्य आणि त्याला गरुडाचे पंख लावले, असा एक अर्थ, किंवा गरुडच आंधळा असं म्हटलं तरी काही बिघडत नाही. आता गरुड आपल्याला माहिती आहे अत्यंत सामर्थ्य संपन्न पक्षी आहे. पाहिलं असेल तुम्ही नेटफ्लिक्सवर डॉक्युमेंटरी गरुड नावाच्या पक्षाची. पण इतका सामर्थ्य संपन्न पक्षी तो, पण तो जर आंधळा असेल तर काय उपयोग आहे त्याच्या सामर्थ्याचा? तो उडूच नाही शकणार, त्याला कळणारच नाही कोणत्या दिशेने जाऊ, कुठे उडू वगैरे वगैरे. आता हा दृष्टांत दिला ज्ञानेश्वर महाराजांनी. मग कशासाठी दिला ते महत्वाचं आहे. तैसे सत्कर्माचे उपखे ठाती. उपखे याचा अर्थ विनाकारण केलेले कष्ट. आता इथे सत्कर्म म्हटलं ज्ञानेश्वर महाराजांनी. मग सत्कर्म याचा अर्थ आपण सर्वजण जे काही करतो परमार्थाच्या नावाने. माझा मुद्दा तो सुरू होता. ज्ञाने विण म्हणजे ज्ञानाला इथे कशाचा दर्जा दिलेला आहे ज्ञानेश्वर महाराजांनी? दृष्टीचा. की मी काय करतो, कशासाठी करतो, हे जर मला समजत नसेल आणि जर मी करत असेल तर मग सत्कर्माचे उपखे ठाती, कष्ट देणार आहे तुमच्या वाट्याला फक्त. इथे येऊन शुक्रवारी संध्याकाळी, म्हणून मी प्राईम टाइम शब्द गमतीने वापरला सुरुवातीला, मला काय मिळणार आहे किंवा मी परमार्थाच्या नावाखाली जे काही करतो त्यांनी मी काय कमावतो आणि जे करत नाहीत ते काय गमावतात, हे जर मला समजलं नाही, त्यांना सांगायचं का नाही हा वेगळा विषय झाला. एखाद्याने विचारलं, आता मित्रांनी विचारलं, समजा तुला काय काय मूर्ख आहे का तू, शुक्रवार संध्याकाळ मस्त बसूया आपण. आता बसूयाचा अनेक अर्थ होतात.
आय डोंट वॉन्ट टू गेट इन टू डिटेल्स. बसूया गप्पा करायला म्हणून, साधं बोलूया. हे सगळं सोडून तुम्ही इथे आलात. मग त्यांनी जर विचारलं की कशाला गेला तुम्ही तिथे, म्हणजे बेसिकली व्हाय डू यू डू ऑल दिस थिंग्स, कशाला तुम्ही गजानन महाराजांची भक्ती करता, कशाला देवळात जाता, कशाला हे सगळं करता, कशाला पूजा करता, कशाला नामस्मरण करता. बरं काय आहे हा मित्र, हा प्रश्न मित्रांनी विचारला ठीक आहे, त्याला तुम्ही काहीतरी सांगितलं, त्याला नाही पटलं, सोडून दे. हा प्रश्न तुमच्या मुलांनी विचारला तर, आणि एक दिसतोय मला इथे छान कौतुक वाटतं मला या वयातली मुलं आली. त्यांनी जर प्रश्न विचारला की हे आई तू कशाला करते सगळं, बाबा तुम्ही कशाला करता, कशाला मला अशा गोष्टी शिकवता तुम्ही, खोटं बोलायचं नाही, खरं बोलायचं वगैरे वगैरे, आपण जे काही चांगल्या गोष्टी मुलांना शिकवतो शुद्ध मराठीत, व्हाय डू आय नीड टू बी एथिकल ऑर मॉरल, हा प्रश्न आजची पिढी विचारते आपल्याला. आपण त्याची उत्तरं देऊ शकत नाही आहे, समस्या त्यांची नाही आहे. आपली पिढी शेवटची होती, माझ्यासमोर सगळे बसले आहे, वी वर द लास्ट जनरेशन की आपली ताकदच नव्हती आई बापाला प्रश्न विचारायची. म्हणजे काय नमस्कार कर, गपचूप केला की नाही आपण, एक तर आपल्याला कधी विचारायचं वाटलं पण नाही आणि हिंमतही नव्हती विचारण्याची. ही आपली शेवटची पिढी झाली. ही पिढी तुम्हाला प्रश्न विचारणारच आहे आणि यू मस्ट आन्सर बाय दे. कारण एक तर काय, त्यांना या देशात आपण आणलं, आपण जन्माला त्यांना इथे घातलं, इथल्या शाळेत आपण त्यांना पाठवलं, हे सगळे दोष त्यांचे आहेत का. मग इथली शिक्षण पद्धती त्यांना शिकवते यू मस्ट आस्क क्वेश्चन. मग ते मिडल स्कूल पर्यंत नाही विचारत, म्हणूनच त्यांना टीनेजर असं म्हणतात. मग असं वाटतं की अरे याच्या डोक्यात हे काय शिरलं खूळ, आता बिघडायला लागला का, मग कोणाच्या संगतीत राहतो. पहिले आपण आपला विचार करा की तो काय विचारतोय, प्रश्न समजूनच घेतोय की नाही तो. मुद्दा सारांशाने बोलू की हे आपल्याला समजलेलं असलं पाहिजे की कशासाठी सुरू आहे. बरं आज आपण विषय घेतलाय, आपण बाय द वे इथे छान गप्पा मारणार होतो म्हणून मी ती उशी मागली, कारण मी असं मागे टेकून बसलं वाटतं काहीतरी उपदेशाचे डोस द्यायला बसले. नाही आपण गप्पा करायला बसलाय, छान तुमच्यातलंच मी एक आहे. फक्त मला बसायला खुर्ची दिली म्हणून मी वर बसलो, खाली दिली खाली बसलो होतो मांडी घालून, काही प्रश्न नाही. आपण गप्पा करणार आहोत आणि एकदम छान शुद्ध मराठीमध्ये मधनं मी बोलतो, कारण मला असं कळलं की शुद्ध मराठी लवकर कळतं. वी विल स्टार्ट फ्रॉम स्क्रॅच. उदाहरणार्थ याला शुद्ध मराठी म्हणतात. कोरी पाटी की परमार्थ, अध्यात्म वगैरे मोठे मोठे शब्द आहेत, ते आपण करूच या त्याचा विचार, पण एकदम सुरुवात करूया कोऱ्या पाटीपासून. आता आपल्या सर्वांचं जीवन आहे, आपण आपापलं जीवन जगतो आहोत, आपण मनुष्य आहोत. आपण सर्वजण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या सर्वांचं जीवन खूप वेगवेगळं आहे, विविध आहे. सर्वात मोठा भेद, तुम्ही स्त्री पुरुष इकडे बसलेले आहेत, कोणी नोकरी करताय, कोणी नोकरी करत नाही, शिक्षण वेगळं, नोकऱ्या वेगळ्या, शुद्ध मराठीत पुन्हा चॅलेंजेस वेगळे आयुष्यातले. कोणाचं चॅलेंज आयुष्यामध्ये सासूच्या रूपाने असतं, कोणाचं नवऱ्याच्या असतं, कोणाच्या बायकोच्या असतं, मुलांच्या असतं. ते प्रत्येकाच्या समस्या, प्रॉब्लेम स्टेटमेंट्स आर डिफरंट. पण मुद्दा असा की सकाळी उठल्या क्षणापासून तर रात्रीच्या झोपेच्या क्षणापर्यंत विचार केला की जो करायला आपण इथे बसलो आहोत आज, एक कलमी कार्यक्रम आपल्या सगळ्यांचा सुरू असतो. म्हणजे काय, आपण सगळेजण सुखासाठी धडपड करत असतो. मान्य आजतागत मला कोणीच नाही भेटलं अमान्य आहे म्हणणार. कारण एक महाभारतातली ती कुंती सोडली की ज्यांनी दुःख मागून घेतलं गोपालकृष्णाकडे, अख्खा आपला कार्यक्रम दिवसभर हाच चालू असतो, मला दुःख नको, मला सुख हवं. बरोबर, काहीच चुकत नाही त्याच्यामध्ये. आणि बरं हे माणसाचं सुरू आहे का नाही, सगळ्या प्राण्यांचं ते सुरू आहे. ते त्यांच्या पद्धतीने सुखच शोधतात. ती चिमणी, कावळे सकाळीपासून उठतात, ते दाणे शोधतात, ते धडपड त्यांची तीच चालू आहे. तो कुत्रा असो, मांजर असो, गाय असो, बैल असो, त्यांना बोलता येत नाही. फक्त मला भगवंतानी खूप मोठं वरदान दिलेलं आहे, बोलणं, ज्याला वाणी असं म्हणतात. आता भगवंताला वाटलं की हा वाणी दिली आहे, माझं नाम घेईल, पुढे काही बोलत नाही. आलं असेल लक्षात, कारण पुन्हा विषयांतर होईल. मुद्दा असा की एक कलमी कार्यक्रम सुरू आहे. आता कोणाला तरी वाटतं की मॉडेल एक्स टेस्ला, हा माझ्या प्रवचनात किंवा आमच्या कीर्तनात तो येतोच, कारण मी सिलिकॉन व्हॅलीतला, त्यामुळे तो दृष्टांत आणावाच लागतो आम्हाला, की मॉडेल एक्स मी विकत घेतली की मी सुखी होईन.
तर ह्याला वाटतं की प्रमोशन मिळालं की सुखी होईन, त्याला वाटतं सासू माझ्या मनासारखं वागायला लागली तर मी सुखी होईन. मी अनेक गोष्टी सांगू शकतो, माझा बॉस नीट वागायला लागला, मला प्रोजेक्ट दुसरं बदलून मिळालं, मला चांगला जॉब मिळाला, माझा असलेला गेला नाही. नवऱ्याला मी इतके वर्ष जे सांगता येते जर त्यांनी नीट ऐकलं, हे तर खूपच पटतं सगळ्यांना, माहित नाही का आपल्याला. मी आता हे कारण सांगायला बसलो इथे, याची मोठी यादी होईल, आपण हजार. पण या सगळ्याची कॉमन करन्सी काय आहे? सुख. कारण असं झालं तर मी सुखी होईन असं वाटतं की नाही आपल्याला, म्हणून तर ती धडपड सुरू आहे आपली आणि आपल्या परीने आपण तो कार्यक्रम घडवून आणण्याचा प्रयत्न करतो आहोत. प्रश्न असा आहे, मग जमलं का? जमलं का? किती वर्ष झाले करत आहात तुम्ही? आता आपापलं जे वय आहे ते वर्ष म्हणायचं, सुरुवातीची सोडून देऊ 10-15 वर्ष जी आयुष्याची, तेव्हा लहान असतो आपण. पण जमलं का? त्याचं उत्तर आत्तापर्यंत तरी कोणी हो असं नाही दिलं. मला तरी कोणी भेटला नाही, असेल तर त्याला वंदन आहे. म्हणजे मला तीच धडपड करतो आपण सगळेजण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. पण आजतागायत मला हवं तसं सुख, हवं तेवढं सुख, हवं तेव्हा सुख, निर्भेळ सुख की ज्याच्यात दुःखाचा लवलेशही नाहीये, असं नाही मिळालं असं सगळेजण सांगतात. म्हणून मी म्हणालो विविधता आहे आपल्या जीवनामध्ये, पण आपल्या सर्वांचं प्रॉब्लेम स्टेटमेंट शुद्ध मराठी इज स्टील द सेम. नॉट कॉमन, सेम. इट इज द व्हेरी सेम. एकच आहे आपलं प्रॉब्लेम स्टेटमेंट सगळ्यांचं. सुख हवं आहे, दुःख नको आहे, पण दुःख नको आहे तरी अनिवार्यपणे येतं, आणि सुख हवं तरी हवं तेवढं, हवं तेव्हा, हवं तसं मिळत नाही. बरोबर? ऑल ऑफ अस अग्री ऑन द प्रॉब्लेम स्टेटमेंट. ते फार महत्वाचं आहे, सही करून घ्यावी लागते पहिले, तर द सोल्युशन मेक सेन्स, राईट? गंमत अशी आहे की हे द्यायला बसलेलं जे शास्त्र आहे त्याला परमार्थ असं म्हणतात, त्याला अध्यात्म असं म्हणतात. विसरू नका मी सुरुवातीला काय बोललो आहे, मी इथे येऊन काय कमवतो आणि जे येत नाहीत ते काय गमवतात हे मला समजलेलंच असलं पाहिजे, आणि हे आपल्याला पुढच्या पिढीला समजून सांगता आलं पाहिजे त्यांच्या भाषेमध्ये. त्यांना सांगण्याची भाषा वेगळी आहे. आज मी ती भाषा नाही वापरणार, त्यांच्याशी बोलताना मी वेगळी भाषा वापरतो मुलांशी बोलताना. पण ही आपल्या सगळ्यांची समस्या आहे, आणि हे द्यायला बसलेलं शास्त्र आहे. कारणासह वर्तमान सकल दुःख निवृत्ती परमानंदाची प्राप्ती. शुद्ध मराठीत माउथफुल झालं थोडं, इन वन सिंगल ब्रेथ आय सेड दॅट. पण हे घोषवाक्य आहे परमार्थाचं. कारणासह वर्तमान, कारणासह. कारण आपण जे करतो आहोत ना सुख मिळण्याची धडपड, त्याला बँडेड म्हणतात. आतमध्ये कॅन्सर आहे, तो पसरतोय आणि आम्ही वरनं जखमा बँडेड लावत चाललो. म्हणून तिथे पहिलाच शब्द आहे कारणासह वर्तमान, आणि म्हणून पुढे म्हणतात सकल दुःख निवृत्ती. अरे काय तुम्ही एका दुःखाचं घेऊन बसली, याची दुःख वेगळी, त्याची वेगळी, त्याची वेगळी. नाही नाही, सकल दुःख निवृत्ती, आणि मग त्याचा होणारा स्वाभाविक परिणाम परमानंदाची प्राप्ती. हे घोषवाक्य आहे. घोषवाक्य म्हणजे काय? दॅट इज द गोल, अँड दॅट शुड बी अँड मस्ट बी द गोल ऑफ द ह्युमन लाईफ. आपल्याला काय वाटतं की आता मी समजा कोणी नोकरी करता, मी डायरेक्टर आहे, मला व्हाईस प्रेसिडेंट व्हायचं. बरं, ठीक आहे. इज दॅट द एंड? नाही. विचारा व्हाईस प्रेसिडेंट झालेला, आता तरी तू सुखी असला पाहिजे ना. झाला ना तू व्हाईस प्रेसिडेंट, तो रोज रात्री झोपण्याला तळमळतो, पण त्याला सिनियर व्हाईस प्रेसिडेंट दिसतं आता पुढचं. बरं, त्याच्या पुढे CEO, त्याच्या पुढे नाही काय $10 million रेव्हेन्यू आहे. हाऊ डू आय मेक इट? मग M पासून B पर्यंतचा प्रवास. समजताय ना? कुठे आहे अंत? कुठे आहे? मुद्दा हा सुरू आहे की हे जे आपल्या जीवनामध्ये सगळं चाललेलं असतं त्याला अंत नाहीये, आणि जे आता सुख म्हणजे काय वगैरे आपण सगळं विचार करणारच आहोत. तीच तर आपली समस्या आहे, कारण आपलं कारण समजलं नाही, आपण बँडेड लावत बसलोय. मला असं वाटतं की हे झालं की मी सुखी, बस तेवढं मला फक्त मिळालं की मी सुखी. पण असं नाही न होतं. असं माझं जीवन मला सांगतंय. मला हे काही कोणी आपल्या गळ्यात बांधत नाही आहे काही. दिस इज नॉट अ रॉकेट सायन्स. पुन्हा शुद्ध मराठी, माझं जीवन मला सांगत आहे की मला बरं आपल्याला अख्खी दुःखच मिळाली का? दुसरा विचार करू आपण. आयुष्यभर जन्माला आल्यापासून आजतापर्यंत आपल्याला फक्त दुःखच मिळालं का? आपण सगळ्यांनी भरपूर सुख उपभोगलेली आहे. हा वेदांत शास्त्र कसा विचार करतो, पण ते सुख नाही ना लक्षात राहत.
एक वाक्य जर सासू बोलली एखाद्या दिवशी, मला माहिती नाही सासू काय त्यासारखी नाही आहे फारशे, पण एखादं कुठेतरी काहीतरी गडबड झाली जीवनामध्ये, प्रतिकूल काही घडलं, आयुष्यभर लक्षात राहत. हा पण एक खूप शुद्ध मराठीत इंटरेस्टिंग विचार आहे. असं का होतं ते वेळ मिळाला तर बोलीन मी. सुख लक्षात राहत नाहीत आपल्याला. मुद्दा माझा एवढाच होता की हे सुख दुःखाचं जे हेलकाव्यामध्ये आपलं जीवन सुरू आहे ते आपण गृहीतच धरलंय. का बरं? कारण हिचंही तसंच आहे, तिचंही तसंच आहे, त्याचंही तसंच आहे. मग आपण म्हणतो हा बरोबर आहे, याला जीवन ऐसे नाव. परमार्थशास्त्राचा आक्षेप आहे त्याच्यावरती. सुखाचे उभे धागे, दुःखाचे आडवे धागे, यांनी जीवनाचं वस्त्र विणलेलं असतं. टाळ्या बिळ्या वाजवा जरा. इतकं सुंदर वाक्य बोललो, पण हा मूर्खपणा आहे असं वेदांत शास्त्र म्हणतं. हे आपल्याला साहित्यिकांनी डोकी बिघडवली आहेत आपली. कारण कादंबऱ्या, कथा कादंबऱ्या वाचतो आपण, चित्रपट पाहतो, त्याचे ते तेच दाखवतात. कारण मानवी जीवनाचं चित्रणच त्याच्यात होणार ना. आणि आपल्या सगळ्यांचा तोच अनुभव आहे, त्यामुळे आपल्याला असं वाटतं हो बरोबर आहे, माझ्या जीवनात थोडी एकट्याचे दुःख आहे, त्याचेही आहे, त्याचेही आहे, त्याची आहे, ठीक आहे, सेट ऑफ प्रॉब्लेम्स आर डिफरंट. वेदांत शास्त्र म्हणतो कोणी सांगितलं तुम्हाला? विचारा तुकाराम महाराजांना. काय म्हणतात तुकाराम महाराज? आनंदाचे डोई, आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. कशी होती तुकाराम महाराजांची बायको? सॉरी, इकडे बघून विचार. तिच्यापेक्षा बरी आहे ना? तिच्यापेक्षा बरी आहे. महाराजांचं जर तुम्ही चरित्र ऐकलं असेल, वाचलं असेल, तर तुकाराम महाराजांच्या जीवनात जे जे नाही ते सगळं माझ्या जीवनात आहे. पण मला जर विचारलं तुम्ही कसे आहात, काय चाललंय मागच्या पानावरून पुढच्या पानावर, हे असं आपल्या जीवनाचं वर्णन आहे. कारण असं एकदम आपण कोणी असं विचारतं लगेच दुःख सांगत नसतो बसत आपण कोणाला, पण माझी दुःख मला माहिती आहे. नक्की मी प्रश्न विचारणार आहे जे मागे बसणार आहेत त्यांना. अच्छा अच्छा, गंमत केली, पण आहे जागा आहे एवढंच मला म्हणायचं होतं. जर अजून कोणी येणार असेल, गर्दी वाढणार असेल तर विषय आपला सुरू आहे. असं कसं झालं मग? जर मी ज्याला दुःख समजतो त्यांनी परिपूर्ण जीवन तुकाराम महाराजांचं आहे, पण ते स्वतःचं वर्णन करतात आनंदाचे डोई आनंद तरंग. आणि माझं वर्णन करताना म्हणतात सुख पाहतात जवा पाडी, दुःख पर्वत आहे एवढे. बरोबर वर्णन केलं त्यांनी माझ्या जीवनाचं, कारण हेच तर मला माझं जीवन आहे सध्या. याचा अर्थ असा आहे, कुठेतरी शुद्ध मराठीत मेजर गफलत झालेली आहे, फंडामेंटल फ्लॉ. आपल्या विचारांमध्ये ना काहीतरी भयानक चूक आहे. करू आपण त्याचा शांतपणे थोडा विचार. बरं, तुम्ही पाहिलं असेल की मी सुरुवातीलाच घड्याळ पाहिलं. हा डिस्क्लेमर असतं माझं, सुरुवातीला सांगायला हवं होतं. मी घड्याळाकडे पाहून बोलणारा मनुष्य आहे. त्यामुळे कोणाच्या मनात जर अशी कुठे शंका असेल की अरे बापरे, अजून त्यांचं काय माहित नाही, मुख्य विषय सुरू झाला का नाही झाला, त्याची काही काळजी करू नका. घड्याळाकडे पाहून बोलणार आहे आणि तुम्हाला झोप येते आहे असं लक्षात आलं की थांबणार आहे. त्यामुळे मी हे मला आत्ता काय आठवलं तर अनेक मुद्द्यांवर म्हणालो हेही बोलू तेही बोलू. तुम्ही म्हणाल बहुतेक आज रात्रभर चालणार आहे. असं काही नाही आहे, बघूया आपल्याला वेळेच्या मर्यादेत जेवढं जमेल तेवढं. म्हणून मी म्हणालो अगदी मूलभूत आपल्याला सुरुवात करायची. म्हणजे आपल्या सर्वांचं एक तर ठरलं नाही की आपल्याला सुख हवंय, दुःख नको, ते तर आपण मगाशीच बोललो. पण विचारांमध्ये कुठेतरी चुकताय हेही आपल्या लक्षात येतं. मग आता आपल्याला शास्त्राचे पाय धरावे लागतात. वेदांत शास्त्र असं सांगतं की जो सुखी होण्याचा प्रयत्न करतो त्याला दुःखी व्हावंच लागतं. मी थांबतो, थोडासा विचार करा या वाक्यावरती. जो सुखी होण्याचा प्रयत्न करतो किंवा जो सुखी होतो त्याला दुःखी व्हावंच लागतं. पिरियड. शुद्ध मराठी पिरियड म्हणजे नो फर्दर डिस्कशन. कारण हा वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे. सिद्धांत आहे म्हटल्यानंतर तुम्ही तो स्वीकारा का नका स्वीकारू. स्वीकारलं तर भलं तुमचंच आहे. बरं, हा सिद्धांत म्हणजे काही रॉकेट सायन्स आहे का? मगाशी मी म्हणालो नाही, माझं जीवन हे त्याचं मूर्तिबंत उदाहरण आहे. कारण मला समजायला लागल्यापासून सुखीच होण्याचा प्रयत्न करतोय आणि मला समजायला लागल्यापासून अनिवार्यपणे दुःख येतच आहे जीवनामध्ये. कारण त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
तेच वेदांत शास्त्र सांगतात. जो सुखी होण्याचा प्रयत्न करतो किंवा जो सुखी होतो त्याला दुःखी व्हावंच लागतं. मग उपाय काय आहे? वेदांत शास्त्र म्हणतात आनंद. आणि आनंद वेगळं आणि सुख वेगळं. आपण व्यवहारात बोलताना वापरतो, तुम्ही आलात मला आनंद वाटला असं म्हणतो आपण. हे व्यवहारात शब्द वापरतो आपण, ठीक आहे, पण आनंद आणि सुख याच्यात फरक आहे. याचं कारण सांगतो. आपण सुख म्हटलं की त्याचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? आनंदाला विरुद्धार्थी शब्दच नाही. आनंदाला विरुद्धार्थी शब्द नाही, कारण आनंद एकमेव द्वितीय आहे. एकमेव द्वितीय आहे. तिथेच आपण हळूहळू जाणार आहोत. म्हणून मी सुरुवात काय केली होती, काय कमावणार आहे आणि जे करत नाहीत ते काय गमावणार आहे समजलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे जर वेळ आली तर, की म्हणून मी परमार्थ करते किंवा करतो. आमचा हा आनंदाचा प्रवास आहे बरं का. आम्ही या जन्मात पोचू का न पोचू तो भाग वेगळा आहे. आम्हाला तो या जन्मात प्राप्त होईल का नाही होणार, ध्येय तेच आहे आपलं. पण जरी नाही झाला तरी भगवंताचं वचन आहे भगवद्गीतेमध्ये, काहीही वाया जात नाही पुढच्या जन्मात, तिथून पुढे. पुन्हा वेगळा मुद्दा आहे, पण हे ध्येय आहे, ह्याच्यासाठी हे सगळं सुरू आहे. म्हणून आपल्याला सुखी नाही व्हायचं आहे, आपल्याला सुखरूप व्हायचं आहे, आपल्याला आनंद रूप व्हायचं आहे. पण तिथे जायच्या आधी जे आपण बोलतोय की परमार्थ म्हणजे नेमकं काय काय करायचं आहे, ते ह्या सर्वांसाठी धर्मजीवन फार आवश्यक असतं. म्हणून मी म्हणालो आपण कोऱ्या पाटीपासून सुरुवात करणार आहोत, फ्रॉम स्क्रॅच. का बरं? तर आपलं जे मानवी, आपलं जीवन म्हणजे मानवी जीवन. आणि म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीने, आपल्या ऋषीमुनींनी 4 आधारस्तंभ दिले आपल्या जीवनाचे. तुम्हाला माहिती आहे, मी नाव घेतले की तुम्ही म्हणाला मला माहिती आहे कोणते. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. बरोबर आहे. दीज आर 4 पिलर्स ऑफ ह्युमन लाईफ. काय सुंदर हे असे विचार आपण करतच नाही. आपल्याला काय लाभलेलं आहे, व्हॉट डू वी इनहेरिट, व्हॉट अ लेगसी वी इनहेरिट. आणि म्हणून आपण आपल्या पुढच्या पिढीपर्यंत हे पोचवू शकत नाही. इतकं मूलभूत विचार केलेला आपल्या ऋषीमुनींनी, संपूर्ण मानवी जीवनाचा विचार केलेला की हो हे 4 आधारस्तंभ आहेत. काम आणि अर्थला पण जागा आहे, कारण सर्व काही संत नसतात, त्यालाही जागा दिलेली आहे. जागा दिली आहे पण बंदिस्त केले आहेत. कशात केले आहेत? सुरुवात कशाने आहे? धर्म, मग आणि मग शेवटी मोक्ष. हे सुद्धा आपल्या लक्षात येत नाही. हे या 2 मध्ये बंदिस्त केलेले आहे. दे आर कन्फाइंड, देयर इज अ बाउंड्री. ठीक आहे. काम म्हणजे इच्छा, साध्या भाषेत बोलूया, फार वेळ नाही आपल्याकडे आज बोलायला सगळं सविस्तर, पण असतात इच्छा असण्यात काही गैर नाही आहे. इच्छा कोणत्या हा भाग वेगळा आहे. पण माझ्या मुलाला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळावी, माझ्या मुलीचं चांगल्या ठिकाणी लग्न व्हावं वगैरे वगैरे, इच्छांची काही यादी सांगायची आवश्यकता नाही आहे. इच्छा असण्यात गैर नाही आहे. गैर कुठे, गडबड कुठे होते, तसंच झालं पाहिजे म्हटलं की गडबड व्हायला सुरुवात होते. सोडून देऊ आत्ताचा विषय, अर्धवट सोडूया तो धागा. धर्म, अर्थ, काम, मोक्ष म्हणजे हे 4 आपले स्तंभ आहेत आणि त्याच्यावर मानवी जीवन उभारलेलं आहे. आणि हा क्रम सुद्धा खूप महत्वाचा आहे. मी जसं म्हणालो, पहिले धर्म घेतलाय, पहिले काम नाही घेतला, पहिले अर्थ नाही घेतला, या 2 मध्ये बंदिस्तच केलेला आहे त्याला. कारण या तिघांचंही मुख कुठे वळवलेलं आहे? मोक्षाकडे. कारण मोक्ष शब्दाची व्याख्या, मोक्ष म्हणजेच आनंद आहे. आपण जाणार आहे तिथे हळूहळू. मोक्ष म्हणजे आनंद आहे. कारण बरं ते तरी का? आनंदो ब्रह्मेति व्यजानात. श्रुती बोलते आपल्याशी, वेदांत शास्त्र बोलतंय, आनंदो ब्रह्मेति व्यजानात आनंदादेव खल्विमानी भूतानी जायन्ते आनंदेन जातानी जीवंती. म्हणजे काय? मी संस्कृतमध्ये अर्थातच हे सगळं, मीच आनंद आहे असं मी जाणलं, असं तो तिथे त्या श्रुतीमध्ये म्हणतोय. पण आपल्याला तो नकोय. आपल्याला पैलू महत्वाचा आत्ता आपल्याला हे बघायचं आहे. आनंदात खल्विमानी भूतानी जायन्ते. आनंदापासून हे सर्व भूत निर्माण झाली. भूत म्हणजे तुम्ही आम्ही, नाही तर भूत म्हणजे ते रात्री 12 वाजता ती भूत नाही, आपल्याला भूत म्हणतात वेदांत शास्त्रामध्ये. भूत याचा अर्थ जे जन्माला आलं. संस्कृत धातू आहे त्याच्या पाठीमागे, जायते, जन्माला आलं. आपण सर्व कुठून जन्माला आलो माहितीये ना? त्याच्यातून जन्माला आलो. कशातून? अहो आनंदातून. आता कळलं सुख का लक्षात राहत नाही. मगाशी मी तो धागा अर्धवट सोडला होता. कारण सुख ही माझी मिराशीच आहे. लोकमान्य टिळकांचे शब्द वापरून म्हणूया, तो माझा जन्मसिद्ध हक्क आहे. पण असं आपल्याला कधीच वाटत नाही की तो मी मिळवणारच.
त्याच्यासाठी परमार्थ आहे. पण पुन्हा विषयाकडे परत येऊया. त्याच्यासाठी धर्मजीवन अत्यंत आवश्यक आहे. थोडंसं स्पष्ट बोलतो, दार लावून घेतलं ना, लॉक करून टाका. थोडं स्पष्ट बोलतो, कारण आता स्पष्ट बोलण्याची वेळ आलेली आहे. काय आहे, धर्म शब्द ऐकला की धर्म शब्दाची ॲलर्जी झालेली आजकाल लोकांना. अंगावरती पाल पडल्यासारखं करतात. धर्म, त्याच्याशी आपला काही संबंध नाही रे बाबा. कारण ते धार्मिक, सांप्रदायिक, कारण आता सांप्रदायिक काय आहे, हे आपली डोकी बिघडली आहे मीडिया शुद्ध मराठी. कारण सांप्रदायिक शब्द वापरला की पुढे दंगे शब्द आठवतो मला. आठवतं? कारण तेच वाचायची सवय लागली आपल्याला. सांप्रदायिक दंगे. संप्रदाय हा इतका सुंदर शब्द आहे, इतका मंगल पवित्र शब्द तो आहे, पण वी हॅव असोसिएटेड दॅट विथ ऑल दिस निगेटिव्ह थिंग्स. तसं आजकाल अनेक लोक बोलतात, आय एम स्पिरिच्युअल बट आय एम नॉट रिलिजियस. असं बोलताना त्यांचा चेहरा बिरा पण असतो. थांबलो क्षणभर. कारण असं बोलणाऱ्याला ना रिलिजन समजलेलं, म्हणजे धर्म समजलेला असतो, ना परमार्थ समजलेला असतो. त्यांना काय म्हणायचं असतं मला कळतं, व्हॉट इज ट्राईंग टू से. ठीक आहे, 4 गोष्टी असतील, माझी बायको करते पण मला त्याच्यात इंटरेस्ट नाही, किंवा माझा नवरा करतो त्याच्यात मला इंटरेस्ट नाही, म्हणून मी धार्मिक नाही, आय एम नॉट रिलिजियस. पण कोणीतरी इंग्लिशमध्ये 4 वाक्य बोलतात आहे, आय लाईक टू लिसन टू दॅट, म्हणजे त्यांना असं वाटतं मी स्पिरिच्युअल आहे. पर ती पण एक गंमत आहे. 150 वर्षामध्ये आपला DNA इतका बदलला आहे. कोणती 150 वर्ष आलं लक्षात? हुशार आहेत सगळे तुम्ही जण. तो DNA इतका बदलला आहे की परमार्थाचं पाणी सुद्धा त्यांच्या उंजळीने आम्हाला प्यावं लागतं. जिथे इंग्लिशमध्ये काहीतरी सुरू असेल तसं वाटतं समथिंग सिरियस गोइंग ऑन. कारण आपल्याला पांढऱ्या कातडीचं फार आकर्षण आहे. नाही, मी म्हणून आता स्पष्ट बोलण्याची वेळ आलेली आहे. ती लोक जेव्हा एखाद्या देवळात दिसतात किंवा एखाद्या संस्थेमध्ये दिसतात, अरे नाही, इथे काहीतरी खरं काहीतरी असलं पाहिजे. आपण सगळेजण महाराष्ट्रीयन, आपण मराठी म्हणून जन्माला आलो. महाराष्ट्र ही संतांची भूमी समजले जाते. ते आमचे संत काय बावळट होते सगळे? अरे स्वामी विवेकानंदांनी ठणकावून सांगितले ते 100 वर्षापूर्वी याच देशामध्ये, की जर विज्ञान शिकायचं असेल तर आम्ही तुमच्या पायाशी बसतो, पण तुम्हाला जर अध्यात्म शिकायचं असेल तर तुम्हाला आमच्या पायाशी बसावं लागेल. हे सांगणारे आमचे स्वामी विवेकानंद होते. आणि लुक ॲट हिज गट्स, इथे येऊन सांगतात आहे. आज व्हॉट्सअपच्या दुनियेत नाही सांगत आहे. इथे काही बरं वाईट त्यांचं झालं असतं तर ते कळायला महिना लागला असता भारतामध्ये. आणि झाल्यात त्यांच्यावरती असे प्रयोग. आता सांगण्याच्याकडे माझ्याकडे वेळ नाही. मुद्दा माझा एवढाच आहे की किती मानसिक गुलामगिरी असावी, किती लाचारी असावी. कुठेतरी तर आपण स्वतःला प्रश्न विचारावे ना. याचा अर्थ आपण काही देशाला नावं ठेवतोय किंवा लोकांना नाव पाश्चिमात्य, अजिबात नाही. त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या घेण्यासारख्या खूप गोष्टी आहे, जरूर त्या घ्याव्या. आपली समस्या भारतीयांची ही आपण त्या न घेता नको त्याच गोष्टी घेतो. त्यांचा अभ्यास घ्यावा त्यांच्याकडनं शिस्त घ्यावी. आज आल्यापासून मी त्यांचं नाव घेतो. आज मी इथे परमपूज्य तदात्मानंदांचं बरोबर नाव ना माहिती आहे ना कोण? त्यांना माहिती नसेल तर जे इथे राहतात त्यांना माहिती आहेत. हर्षविद्या गुरुकुल, ते मूळचे अमेरिकन आहेत, ते म्हणजे कॅथॉलिक बॉर्न. पण त्या व्यक्तीने एकदा ठरवलं, वन्स ही इज कन्व्हिन्स्ड, अँड ही वॉज कन्व्हिन्स्ड, थँक्स टू दयानंद सरस्वतीजी, की आज ते गुरुपदावर बसून आपल्याला उपदेश करतात. हा गुण नाही त्यांच्याकडनं घेण्यासारखा. मुद्दा माझा एवढाच होता. धर्म शब्दाबद्दल मी बोलत होतो कारण आपल्याला धर्म समजला नाही. धर्माची व्याख्या तुम्हाला सांगतो, कारण धर्म हा खूप व्यापक विषय आहे, फारच व्यापक विषय आहे. म्हणजे तोच पूर्ण दिवसाचा विषय म्हणू शकतो, 1 तासाचा नाही. पण एक सोपी व्याख्या सांगतो तुम्हाला. अनेक व्याख्या करता येतात, पण धर्माची सोपी, लक्षात राहण्यासाठी इझिली अप्लिकेबल व्याख्या तुम्हाला सांगतो. शुद्ध मराठीत सांगू का? समजायला अजून सोपं जाईल. अ परफेक्ट हार्मनी अँड बॅलन्स बिटवीन व्यष्टी, समष्टी, सृष्टी अँड परमेष्टी. 4 शब्द पुन्हा सांगतो, आता मराठीत बोलतो. व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्टी यांच्या या परस्परातला जो सुसंवाद आहे त्याला धर्म म्हणतात. संपला धर्म. आता मला सांगा, कुठल्याही योग्य विचार करणाऱ्या माणसाला, मी याच्यात कुठे हिंदू म्हणालो का, मुसलमान म्हणालो का, ख्रिश्चन म्हणालो का, काहीच नाही बोललो. बरं, तुम्हाला शब्दांचा अर्थ कळत नसेल ते पटकन सांगतो. व्यष्टी याचा अर्थ प्रत्येक व्यक्ती, आपण सर्वजण, इंडिव्हिज्युअल पर्सन, अगदी शास्त्रीय भाषेत जीव. आपण सर्वजण जीव आहोत स्वतंत्र, त्याला म्हणायचं व्यष्टी.
समष्टी म्हणजे काय? आपण सर्वजण एकत्र, म्हणजे समाज, सोसायटी शुद्ध मराठीत. सृष्टी सांगण्याची आवश्यकता नाही. आणि परमेष्टी, भगवान परमात्मा, यांच्यातल्या परस्पर जो सुसंवाद आहे किंवा हा सुसंवाद राखला जावा असं जे जीवन आहे त्याला म्हणायचं धार्मिक जीवन. असा जो जगतो तो धार्मिक. डू यू हॅव एनी प्रॉब्लेम विथ द डेफिनेशन? एनी सेन पर्सन वोंट हॅव अ प्रॉब्लेम विथ द डेफिनेशन. आम्ही जेव्हा म्हणतो आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म, उद्या कीर्तनात ऐकाल तुम्ही, आम्ही जय जयकार करतो तो असाच करतो. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. कुठल्याही शब्दाची लाज वाटायला नको. सनातनाचा तर अभिमान वाटायला पाहिजे. सनातनाचा अर्थ चिरंजीव, इटर्नल. अनेक संस्कृती जगामध्ये आल्या आणि लय पावलेल्या आहेत. इतिहासाच्या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला माहिती, मोठमोठ्या संस्कृती, रोमन संस्कृती सारख्या, एकच संस्कृती आजही जिवंत आहे. आणि आपण भाग्यवान आहोत, आपण आहोत ते. बुद्धा हे त्याचं नाव झालं का? कारण तसं धार्मिक जीवन जगणारे जे लोक आहेत ना, त्यांना हिंदू म्हणतात. म्हणून आम्हाला सहिष्णुता शिकवावी लागतच नाही. आम्हाला अशी बाहेरून शिकवावीच लागत नाही. इट इज पार्ट ऑफ अवर डीएनए. इथे अनेक, आता अमेरिकेत योगा म्हणतात, चुकलं माझा शब्द, योगा. सगळेजण योग करतात. आपण कधीतरी कोणीतरी, मी असता का मी विचारलं, एका तरी माणसाला असं म्हटलं काय, तुला ना पहिले हिंदू धर्माचं म्हणजे यू हॅव टू कन्वर्ट फर्स्ट देन यू डू योगा, असं म्हटलं का कोणी असतं का? ऐकलंय तुम्ही कधीतरी? मी तर नाही ऐकलं बघ. आपल्या रक्तातच नाहीये ते, डीएनए मध्येच नाहीये. उलट आपण म्हणतो हे जातात पेटंट घ्यायला, हे जातात हळदीचं पेटंट घ्यायला, मग आमचे रघुनाथ मशालकर डॉक्टर येतात आणि ते वाचवतात आपल्याला. कल्पना करा, रोज जे स्वयंपाकात वापरतोय हजारो वर्षापासून, ह्यांची परवानगी घ्यावी लागली हळद वापरण्यासाठी. कारण कॅपिटलिस्ट माइंड ओनली थिंक्स इन दॅट वे. हाऊ डू आय बेनिफिट अँड मेक बिलियन्स आउट ऑफ दिस. ही आपली संस्कृतीच नाही आहे. सहिष्णुता आपल्याला शिकवावीच लागत नाही. मुद्दा माझा एवढाच होता, धर्मजीवन हा परमार्थाचा पाया आहे. त्यामुळे हे म्हणणं स्पेशल चुकीचं आहे की आय एम स्पिरिच्युअल बट आय एम नॉट रिलिजियस. यू डोंट अंडरस्टँड एनिथिंग. म्हणून मी तुमच्यासमोर व्याख्या सुरू. डू यू हॅव एनी प्रॉब्लेम विथ द डेफिनेशन? हाऊ कॅन एनीबडी हॅव दॅट प्रॉब्लेम? इनफॅक्ट हे पाळल्या जात नाही. ही व्याख्या सगळ्यांना, ज्यांना मान्य नाही तेच उत्पात मानतात जगामध्ये. आणि ही व्याख्येच्या सगळं विरुद्धच चाललंय सगळं त्यांचं. कारण तिथे समष्टी, पहिले व्यष्टी आणि मग समष्टी. समष्टीमध्येच तर सहिष्णुता येते ना. अरे मी जर मला जसं पाहिजे तसं वागायला लागलो आणि मी जर म्हटलं की माय वे इज हायवे, माझा जो देव आहे तोच तुम्ही मानला पाहिजे, झाली सुरुवात. आणि तुम्ही जर नाही मानलं तुम्ही तुला संपवून टाकणार. मग काय चाललंय जगामध्ये? म्हणून तर धर्म हा शब्द बदनाम त्याच्यासाठी झालेला आहे. पण धर्म, मगाशी आपण जे बोललो, धर्म, अर्थ, काम, मोक्ष, या सगळ्याचं त्याच्यामध्ये बसतं. आता आपल्या सर्वांच्या ज्या मूलभूत प्रेरणा आहेत, आपण हळूहळू परमार्थाकडे जातोय कारण आपला तो विषयच आहे. पण मी हळूहळू नेतोय तुम्हाला स्टेप बाय स्टेप. आता आपल्याला सर्वांना प्रेरणा आहेत. त्याने डेमो दिला आता. तहान लागली पाणी पिणे, भूक लागली जेवणे, झोप आली झोपणे. याला काय? या मूलभूत प्रेरणा आहेत की नाही तुम्ही मला सांगा. बरोबर? या मूलभूत प्रेरणा आहेत. पण ते जे मनुष्य तर प्राणी आहे, कावळा, चिमणी, कुत्रा, गाय, मग ते काय करतात? ते पण करतात. त्यांना तहान लागली ते पाणी पितात. गमतीचा विषय. तहान लागल्यावर काय प्यावं, भूक लागल्यावर काय खावं, हे ज्यांना कळतं त्यांना प्राणी म्हणतात. आणि ज्याला समजत नाही त्याला मनुष्य प्राणी असं म्हणतात. हा विनोद आहे पण हे सत्य आहे. हे ऑर्गॅनिक, हे नॉन जीएमओ शिकवावं लागतं ना. काय खावं, काय खाऊ नये, व्हॉट इज हेल्दी एटसेट्रा. असो, त्या कुत्र्याला एका नुसतं तो वास घेऊन त्याला कळतं काय खाल्लं. हे माझं खाणं नाही हे त्याला कळतं आणि तो त्याचंच खाणं खातो. तो वाघ त्याचंच खाणं खातो. आम्ही जेव्हा त्यांचं खाणं खायला जेवायला जातो तोच विषय माझा सुरू आहे. आता प्रकृती त्यांना पण आहे, प्रकृती मला पण आहे. भूक लागली की खाणं, ही प्रकृती झाली. भूक लागली की माझं जे खाणं नाही ते खाणं, याला विकृती असं म्हणतात. ही विकृती झाली. गंमत. एकादशी आहे,
त्या वाघाने बकरी नाही मारली समजा, तर त्याला पुण्य मिळत नाही. तुम्हाला माहिती नसेल तर मी शास्त्र सांगतोय, पण खूप साध्या भाषेत सांगतोय. कारण ती भोग योनी आहे, त्याचा जन्मच त्याच्यासाठी आहे. आणि त्याने एकादशीच्या दिवशी बकरी मारून खाल्ली तरीही त्याला पाप लागत नाही. त्याचं कारण आहे तिथे पाप पुण्य संकल्पनाच नाहीये, त्यांना विवेक बुद्धीच नाहीये जी आपल्याला दिलेली आहे. पण मी जेव्हा तो जे खातो ते खायला जातो, कोण? वाघ. आता कळलं असं मी कशाबद्दल बोलतो. त्याला विकृती असं म्हणतात. आणि रोजचं जेवण आहे, खायचं तेच आहे मला, पण सुंदर असं ताट वाढलेलं आहे, भोवती रांगोळी काढली आहे, उदबत्ती लावलेली आहे. मी जेवणाच्या आधी मी ते यांना अर्पण केलेलं आहे, नैवेद्य दाखवलेला आहे, आणि आता मी ते खाणार आहे. पण ते खाण्याच्या आधी या सगळ्या गोष्टींचं मला स्मरण असावं म्हणून मी काय म्हणतो? उदर भरण नोहे म्हणतो ना, वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. फुकाचे म्हटलेलं आहे, पैसे लागत नाहीत, अत्यंत सोपं आहे. आणि कशासाठी? मुख्यतः उदर भरण नोहे जाणीचे यज्ञ कर्म, ह्याला म्हणायचं संस्कृती. प्रकृती मध्ये ठेवूया, विकृती, संस्कृती. विकृतीबद्दल बोलण्याची मला आवश्यकता नाही, तुम्हाला समजलं. दुसरं उदाहरण, माझ्या घरी कोणीतरी आलं, त्याला तहान लागली आहे, पाणी देणं काय आहे? प्रकृती आहे, त्यात काय विशेष? मोठ्या बाटलीत असतं ते देणं विकृती आहे. खूप सांभाळून बोलावं लागतं, आणि मला परत जायचं कॅलिफोर्नियाला परत. पण त्याच पाण्यामध्ये लिंबू पिळणं, थोडी साखर घालणं, छान ढवळून थोडं कधी केशराची काडी टाकणं, आणि मग ते त्याला प्यायला देणं, याला म्हणतात संस्कृती. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, माझ्याकडे वेळ खूप कमी आहे, मला वेळेचं भान आहे, पण ह्या गोष्टी बोलाव्याच लागतात. आता तुम्ही मला सांगा, आता मी सगळं बोललो, तुम्हाला त्याचं विशेष काही वाटलं नाही? कारण अगेन वी इनहेरिट ऑल दिस थिंग्स, आपल्याला हे सहज लाभलेलं आहे. पण आज दुर्दैवानी त्या संस्कृतीकडून आपण प्रकृतीकडे चाललो आहे, म्हणून तर फास्ट फूडचा जन्म आहे. थिंक अबाउट ऑल दिस थिंग्स. देयर इज गोइंग टू बी लॉट ऑफ फूड फॉर थॉट टुडे. की टेक अवेज, आणि रेकॉर्ड पण होत आहे, ते करतात, तुम्हाला नंतर मिळेल पुन्हा ऐकायचं असेल तर. पण जातोय की नाही तुम्ही मला खरं सांगा, आपण निदान विकृतीपर्यंत कदाचित जात नसू, गेलो असेल तर रामकृष्ण झरी, पण प्रकृतीपर्यंत पण तुम्ही खाली काय येत आहात? अरे आपल्या ऋषी मुनींनी हजारो वर्षांची आपल्याला हे दिलेलं आहे सगळं, त्यालाच तर भारतीय संस्कृती म्हणतात. पण आज दुर्दैवाने मी मगाशी 150 वर्ष डीएनए जो बदलला म्हणालो ना, त्याची लाज वाटायला लागली, आणि मलाच लाज वाटते म्हटल्यानंतर माझ्या मुलांना मी काय शिकवणार? तो जो म्हणाला आई काय फरक पडतो, मी हातात पोळी घेतो त्याच्यावर भाजी ठेवतो, मी खातो, माझं पोट भरणं. बरोबर आहे बेटा, तुझं पोट भरणारच आहे, पण आपल्यासाठी हे पोट भरणं नाही आहे. दॅट इज द पॉइंट. हे उदर भरणं नव्हे, पोट ते प्राणी पण भरतात आहेत. आपल्यासाठी हे यज्ञकर्म आहे. आता पुन्हा ते यज्ञकर्म काय आहे हे सांगायला माझ्याकडे आत्ता वेळ नाही, पण तरी जाता तर उल्लेख करून टाकतो शास्त्राच्या दृष्टीने. एक इंग्लिशमध्ये छान वाक्य आहे, व्हॉट यू ईट इज व्हॉट यू आर. इट रिअली कॅप्चर्स द इसेन्स. त्या अन्नाच्या सत्वांशापासून आपलं मन तयार होतं. मला कुठल्याही धर्मावरती टीका करायची नाहीये, पण या गोष्टी डोळ्याने दिसतात म्हणून बोलतो. मला असं कळलं की त्या धर्मामध्ये वयाच्या 5व्या वर्षापासून मुलाच्या हातात सुरा देतात आणि त्या बकरीचा गळा कसा कापायचा शिकवतात. का? कारण ती नंतर खाल्ल्या जाते. मुद्दा असा की असं जर अन्न तुम्ही खाल्लं तर तुमचं मन तसंच तयार होणार. आपण मुळात जन्मता सहिष्णू का आहोत? कारण आपलं बहुतांश आपलं अन्न तसं शुद्धच असतं, आणि ते ह्या पद्धतीने. अजून एक तुम्हाला सांगतो, भगवंताला अर्पण केल्यानंतर काय होतं, इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, बोलावं तेवढं कमी आपल्या संस्कृतीबद्दल. काय महान आहे की आता आपण अमेरिकेसारख्या देशात राहतो, कधी प्रवास करतो, कधी बाहेर जेवणाची वेळ येते, रेस्टॉरंटमध्ये खातो, येते ना वेळ आपल्यावरती. आपण थोडी प्रापंचिक आहोत, काही गैर नाही त्याच्यात एवढं. पुणे शहरात जे होतं ते करणं गैर आहे. एकदम पुण्याकडे मी का गेलो? कारण तिथे बहुतेक मला तर वाटतं किचन बहुतेक घरात बनवणारच नाही. आता हे आर्किटेक्ट असतात ना, किचन अगदी रिमोट टोटल. कशाला उभी ती खोली वाया घालवायची? कशाला?
म्हणजे पुण्यामध्ये मी ऐकलं की आता केळवण सुद्धा पत्ता देतात, तिथे भेटूया. माहिती आहे ना, बोलण्याची आवश्यकता आहे. हे करणं वेगळं. आणि बाबा मी प्रवासात आहे, वेळ आहे, काही प्रसंग आला तर अशाला काय करावं हे मी तुम्हाला सांगत होतो. की तुम्हाला जर लाज वाटत असेल तर तिथे पाणी फिरवू नका. मला वाटत नाही, मी तिथे सुद्धा फिरवतो. पण निदान एक क्षणभर, एक 10 मिनिटं, 10 सेकंद डोळे बंद करा आणि भगवंताला फक्त संकल्पाने ते अर्पण करा. आणि भगवंताला म्हणा, भगवंता हे अन्न कोणी तयार केलं मला माहिती नाही, त्याच्या भावना काय होत्या ते बनवताना, अन्न तो पिझ्झा बनवताना मला माहिती नाही, पण मी हे तुला अर्पण करतोय. भगवंताला अर्पण केलं की त्यातल्या दोषांची निवृत्ती होते. आणि आता मी तुझा प्रसाद म्हणून ते ग्रहण करणार आहे. माझ्यासमोर पिझ्झा खाण्याचा प्रसंग आला, माझ्यासमोर जे काही त्या रेस्टॉरंटमधून तुम्ही ऑर्डर केलं असेल खाण्याचा प्रसंग आलेला आहे, पण मी तुला अर्पण करतोय आणि आता ग्रहण करतोय. हा तुझा प्रसाद आहे. कारण शुद्ध मराठीत, इट इज गोइंग टू पॉवर माय माइंड गोइंग फॉरवर्ड. आणि असं अन्न मी जेव्हा ग्रहण करतो तेव्हा ते अंतःकरण मला परमार्थ मग करू देतं. खूप कथा अशा सांगण्यासारख्या, हे अनुभवाचे विषय आहेत. आता हे एका रात्रीत होत नसतं, हे सातत्याने तुम्ही जेव्हा करता, देन यू सी द ट्रेंड. आणि करा आता विचार, असे खाणाऱ्यांच्या प्रवृत्ती आणि असं न खाणाऱ्यांच्या प्रवृत्ती. असं न खाणारे सर्व संत असतात असं म्हणायचं नाहीये, पण निदान संत होण्याचं तिथे क्षमता आहे, पोटेन्शियल आहे. घड्याळाकडे लक्ष. हे झालं धर्मजीवनाबद्दल. प्रकृती, पुन्हा एकदा, प्रकृती शिकवावी लागतच नाही. कोणत्या शाळेत जातात ते कावळाची म्हणी, कसं खावं काय खावं, कुठल्या शाळेत जातात. मनुष्य प्राणी पण कधी गेला नाही. प्रकृती शिकवावीच लागत नाही, कारण ते मूलभूत आपल्या प्रेरणाच आहेत. त्याही आपण बोलू, वेळेची थोडीशी हे मिळाली त्यानंतर. खूप महत्वाचा विषय, तिकडेच मी आता जातोय. पण हे धर्मजीवनाचा भाग आहे. आणि हे आपण जेव्हा सर्व पाळतो त्यातनं आपलं काय होतं, तर आपलं तमोगुण आणि रजोगुणाचं आधिक्य कमी होतं अंतःकरणातलं, आणि सत्वगुण वाढायला लागतो. आणि हा सत्वगुण मला परमार्थाला कामात येतो. सत्वगुण हे साधनाचं साधन आहे. आलं लक्षात? सत्वगुण नसेल तर परमार्थ होऊच शकत नाही. आणि हे सगळं काही न समजून घेता चाललंय आपलं. काय करता तुम्ही? आम्ही उपासना करतो. कधी करता? महिन्यातून एकदा, गुरुवारी, 3 महिन्यातून एकदा. चांगलंच आहे, वाईट काहीच नाही आहे. पण मी का करते उपासना? मी मगाशीच तिथून सुरुवात केली. इफ एनीबडी आस्क यू व्हाय डू यू डू ऑल दिस थिंग्स, तर आय शुड बी एबल टू आन्सर दॅट क्वेश्चन. ते मला सांगता आलं पाहिजे. बरं, सांगता येईल न येईल, मला तरी समजलेलं असलं पाहिजे. मला तरी समजलेलं असलं पाहिजे की मी कशासाठी करते. कारण मला जर समजलं तर त्यातनं मला हे मिळतंय का नाही याचा विचार करता येईल. माझी दिशा, प्रगती त्या योग्य दिशेने होत आहे की नाही असा सगळा विचार करता येईल. नाही तर मग काय होतं, बरं वाटतं, जरा मनाला शांत वाटतं. किंवा आमच्याकडे ना आम्ही 4 जण जमतो. कारण मुळात मग काय होतं, उपासनेला महत्वच नसतं. सुरुवातीला 20 मिनिटं तुम्ही नामस्मरण ठेवा. 8 वाजता उपासना आहे समजा, तुम्ही जाहीर करा 8 ते 8:20 आपण नामस्मरण करणार आहोत, किंवा 8:30 पर्यंत. मग थोडंसं काहीतरी असेल आणि मग जेवण आहे. आलं असेल लक्षात मी कुठे चालली आहे, किती वाजता येतात बघा तुम्ही घड्याळाला. कारण सुरुवातीलाच नामस्मरण झालं पहिले, तिथून तर सुरुवात होते. त्याचं कारण आहे, मला त्याचं महत्वच कळलेलं नाही. सो उपासना हे माध्यम आहे माझ्यासाठी. कशाचं? गेट टुगेदर. कारण जशी उपासना संपली तसे 2 भाग वेगळे पडतात. इकडे गॉसिपिंग सुरू होतं आणि तिकडे एनव्हीडियाच्या स्टॉकचं डिस्कशन सुरू होतं. हे 2 उपलक्षण आहेत. आपापले विषय वेगवेगळे असू शकतात. पण म्हणजे मग उपासना हे काय झालं, एकत्र येण्याचं माध्यम. आम्ही दिवाळीची पार्टी असते, याची पार्टी असते, त्याच्या वेळी आम्ही उपासनेसाठी. पण उपासनेसाठी मी आले आहे किंवा आलो आहे हे लक्षातच राहत नाही. कारण उपासना मला काय देणार आहे समजलेलंच नसतं. आता हे जे देतं त्याला म्हणतात परमार्थ शास्त्र. आणि मी शास्त्र शब्द जाणीवपूर्वक वापरतोय, कारण शास्त्र म्हणजे सायन्स, अँड सायन्स इज युनिव्हर्सल. सायन्स इज युनिव्हर्सल. आता रसायनशास्त्र समजा, केमिस्ट्री सांगतात असं असं तुम्ही करा, एक पदार्थ दुसऱ्या पदार्थात मिसळा, अशी केमिकल रिॲक्शन होईल, दॅट गॅस विल बी रिलीज. बरोबर? आपण सगळेजण लॅबमध्ये जातो, प्रयोग करतो. तुम्ही केला का, मी केला का, त्यांनी केला का, आज केला का, काल केला का, रिझल्ट डू दे चेंज? नो. दॅट्स व्हॉट इज कॉल्ड सायन्स. दिस इज ऑल्सो सायन्स. येस, इट इज ॲज युनिव्हर्सल ऑर इव्हन मोर युनिव्हर्सल दॅन दिस अदर सायन्स, मटेरियल सायन्सेस. प्रॉब्लेम काय होतो, त्याच्या सब्जेक्टिव्हिटी शिरते.
विच इज फाईन, कारण सब्जेक्टिव्हिटी असणारच आहे. कारण एक टप्पा याच्यामध्ये याच्यासाठी येतो की तिथे सब्जेक्टिव्हिटी आवश्यक असते. आय यूज द वर्ड सब्जेक्टिव्हिटी, त्याला व्यक्तिनिष्ठता म्हणतात. सायन्स म्हणजे शास्त्र हे वस्तुनिष्ठ असतं. मगाशी मी जे बोललो ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे वस्तुनिष्ठता. केमिकल रिॲक्शन मगाशीच म्हणवलं, तुम्ही लॅबोरेटरीत जा, प्रयोग करा, कोणीही केला तरी ते होणारच आहे, याला म्हणायचं ऑब्जेक्टिव्ह. सो ऑल मटेरियल सायन्सेस आर ऑब्जेक्टिव्ह. अग्री? इनफॅक्ट इफ देर इज सब्जेक्टिव्हिटी दे रिजेक्ट इट एज अ सायन्स. इतकं त्यांना त्याचं कौतुक आहे. इकडे परमार्थाचा जो विचार केला तेही शास्त्रच आहे, वेदांत शास्त्र. पण सब्जेक्टिव्हिटी कुठे येते? त्याला श्रद्धा असं म्हणतात. काय येते? क्वेश्चन इज काय येते? यू जस्ट सेड इट इज अ सायन्स. मग सब्जेक्टिव्हिटी काय येते? ती याच्यासाठी येते की ते शास्त्र मला ज्या तत्वाचा अनुभव आणून देणार आहे, इट इज निदर ऑब्जेक्टिव्ह नॉर सब्जेक्टिव्ह. ते वस्तुनिष्ठही नाही आहे आणि ते व्यक्तिनिष्ठही नाही आहे. कारण हे जे सगळे सायन्सेस आहेत, केमिस्ट्री, फिजिक्स, न्यूरोसायन्स, आजकालच्या मॉडर्न सायन्सेस खूप ब्रँचेस झालेल्या आहेत, यांचा जो सब्जेक्ट आहे इट इज ऑब्जेक्टिव्ह सब्जेक्ट. अँड देर इज सम सब्जेक्टिव्हिटी टू सम सायन्सेस लाईक सायकॉलॉजी म्हणा किंवा वॉट एव्हर. हे जे सायन्स आहे परमार्थशास्त्र, त्याचं जे ध्येय आहे इट इज निदर सब्जेक्टिव्ह नॉर ऑब्जेक्टिव्ह. त्याला ब्रह्मतत्व असं म्हणतात, त्याला परमात्मा म्हणतात, त्याला भगवंत असं म्हणतात. आणि ते धर्म, अर्थ, काम आणि हा जो शेवटचा जो मोक्ष आहे ना, त्याच्यासाठी परमार्थ सुरू आहे. कारण परमार्थ शब्दाचा अर्थच तो आहे. परम म्हणजे सर्वोत्कृष्ट आणि अर्थ म्हणजे प्राप्तव्य, म्हणजे जे मिळवण्यासारखं आहे. तुम्ही जर मनुष्य म्हणून जन्माला आलात का, मग हे ध्येय असलं पाहिजे जीवनाचं. बरं, हे तरी का असलं पाहिजे? पुन्हा बंडखोरीचा प्रश्न. असं तुम्ही म्हणता म्हणून आम्ही स्वीकारायचं का? नाही. म्हणून मी पहिले सह्या करून घेतल्या कागदावर. आता कळलं सुख पाहिजे आहे ना. पण प्रश्न पुन्हा तोच आहे, सुखी झालं की दुःखी व्हावं लागतं. आणि परमार्थ शास्त्र मला आनंदाची प्राप्ती करून देतं, आनंदाची प्राप्ती. आणि मी मगाशी म्हणालो की प्रकृती ही प्रकृती आपली मूलभूत प्रेरणा आहे. बरोबर आहे? प्रकृती म्हणजे मूलभूत प्रेरणा. तर त्या का आहे याचा विचार करूया आणि थांबूया. थांबूया म्हटलं की खूप सगळ्यांचे चेहरे एकदम असे उजळतात, असा माझा अनुभव आहे. म्हणजे इतक्या दिवसांचा सगळ्यांना छान वाटतं की हा लक्षात आहे यांच्या. म्हणाले तो ते घड्याकडे लक्ष आहे. एक शेवटचा मुद्दा, कारण आपण आता आपल्या थोड्या शेवटाकडे जातोय. कारण परमार्थ म्हणजे काय साधारण अंदाजात आपल्याला येतोय, पण परमार्थ मला नेमकं काय देतं आणि ते कसं देतं. मूलभूत प्रेरणांबद्दल मी बोललो. एक उदाहरण तुमच्या समोर ठेवतो. लहान बाळ, कारण आपण इथे सगळे मला हायली इंटेलेक्च्युअल लोक दिसतात आहेत. आय सी द इंटेलेक्च्युअल, राईट? इंटेलेक्ट ऑन युअर फेस. त्यामुळे शक्यतो अजून मी श्रद्धेला पुढे हात घातलेलाच नाहीये. मी जे सगळं बोलतो तुमच्या लक्षात आलं असेल, अत्यंत तर्कशुद्ध, लॉजिकल, रिझनेबल. लहान बाळ म्हणून मला हे सगळं आठवलं. लहान बाळ का घेतलं उदाहरण म्हणून? तर ऑल द व्हेरिएबल्स फ्रॉम द इक्वेशन हॅव बीन रिमूव्ड. कारण लहान बाळ म्हणजे किती लहान? 2 आठवड्याचं बाळ. यांना जास्त अनुभव असतात या गोष्टींचे. लहान बाळ आहे. सो देर इज नो कंडिशनिंग ऑफ द माइंड दॅट हॅज हॅपन्ड येट. अग्री? म्हणून मी म्हणालो की देर आर ओनली कॉन्स्टंट्स इन द इक्वेशन, देर आर नो व्हेरिएबल्स. म्हणजे किती तर त्या लहान बाळाला त्याची आई सुद्धा समजत नाही, कारण आई ही संकल्पना समजत नाही त्याला. आणि ही माझी कोणीतरी आहे हेही समजत नाही, कारण मी कोण हेच समजत नाही. बरोबर? म्हणून मी लहान बाळाबद्दल बोललो. लहान बाळ आहे, 3 कारणांनी रडतं. माझे सद्गुरू डॉक्टर, 93 वर्ष वय आहे त्यांचं, कोल्हापूरच्या जवळ ते असतात. पण ही वॉज अ मेडिकल डॉक्टर बिफोर ही स्टॉप्ड वर्किंग ॲट द एज ऑफ 52. तर मेडिकल डॉक्टर, आणि डॉक्टर असल्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टी तपासून पाहायची फार सवय. त्यांनी हे तपासून पाहिलं की हे जे बाळ असतं ते रडतं. आपल्याला माहिती आहे, बाळ जन्माला आल्यावर नाही रडलं तर रडवतात, त्याला इतकी महत्व आहे ते रडण्याचं. असो, 2 आठवड्याचं बाळ आहे, 3 आठवड्याचं, महिन्याचं बाळ आहे, 2 महिन्याचं बाळ आहे, ते रडतं. ते का रडतं याचा त्यांनी अभ्यास केला डॉक्टर म्हणून. 3 कारणांनी रडतं असं लक्षात आलं. एक, भूक लागली की रडतं, काही आश्चर्य वाटण्याची गोष्ट नाही. दुसरं, गमतीचं वाक्य, दुपटं भिजलं की रडतं.
आता दुपटा हे शब्द समजत नाही अशी अवस्था आहे, पण तुम्हाला कळलं मला काय म्हणायचं आहे. पण दुपटं हे त्याचं उपलक्षण आहे. दुपटं भिजलं की त्याला गार वाटतं, आणि गार वाटलं की त्याला दुःख होतं, म्हणजे त्याच्या सुखाला बाधा येते. आता पूर्वीच्या काळी ते पाळण्यात बाळाला ठेवायचे पहा. आजकाल छान रेशमी दोऱ्या मिळतात. पूर्वीच्या काळी कोणते होते माहिती आपल्याला, नारळाच्या काथाच्या त्या अशी टोकं असलेली, ते टोचायचे बाळाला, त्या दुपट्यातून टोचायचे, रडायचं ते. आपल्याला समजायचं नाही ते का रडतंय, किंवा त्याला अजून काही पोट दुखायचं म्हणा, दुःख झालं की ते रडतं. आणि तिसरं कारण त्यांच्या लक्षात आलं की त्याला काही चाहूल लागेन अशी झाली. रात्रीची वेळ आहे, अंधार आहे, एकदम काही दिवा उजेड नाहीये, विशेषतः आईचा जो स्पर्श असतो एक मायेचा तो नाहीये, आई थोडीशी दूर आहे काही कारणाने, तर ते जे उबदारपणा असतो किंवा त्याचं जे त्याला आजूबाजूच्या चाहूल असते, एवढंसं बाळ असतं पहा, टक 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 त्याची टकमक, आपण म्हणतो नजर अजून स्थिरावायची याची, असं म्हणतो ना आपण. काही महिन्यांनी मग ती स्थिरावते, आपण सांगतो कौतुकाने बाळाची नजर स्थिरावली बरं का आता. हे मी सगळं का बोलतोय, आपण आपल्या मूलभूत प्रेरणा समजून घेतोय. ते एवढंसं बाळ आहे, देर इज ॲब्सोल्युटली झिरो कंडिशनिंग ऑफ माइंड दॅट हॅज हॅपन्ड, देर आर नो एक्सटर्नल इन्फ्लुएन्सेस येट फ्रॉम द एक्सटर्नल वर्ल्ड. म्हणून मी उदाहरण तुमच्या समोर ठेवतो, कारण मी मगाशी म्हणालो ऑल ऑफ युअर इंटेलेक्च्युअल्स, करा विचार आता की ह्या ज्या मूलभूत प्रेरणा आहे, ते बाळ रडतंय, त्यालाही त्याला रडणं काय हे सुद्धा समजत नाही, पण ह्या तीनपैकी काही झालं म्हणजे ते भिरभिर भिरभिर त्याची नजर ती स्थिरावती नाही आहे, पण त्या एवढूशा काही आठवड्यांच्या त्या बाळाला सुद्धा मला समजलं पाहिजे काय आजूबाजूचं काय चाललंय, डोळ्यांनी कानाने तो वेध घेत असतो आवाजांचा. हळूहळू त्याला आईच्या आवाजाची मग सवय होते, आईचा आवाज ओळखतं बाळ नंतर, कारण तो आवाज सगळ्यात जवळचा असतो त्याला. म्हणजे मुद्दा एवढाच आहे की एवढूसा तो जीव, पण तो काहीतरी जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय. म्हणजे ही जाणून घेण्याची प्रवृत्ती, मला कळलं पाहिजे, मला समजलं पाहिजे. दुसरी प्रवृत्ती, मला सुख पाहिजे अखंड, मला दुःख नको, मला ते गार दुपट्याचं दुःख नको, मला ते टोचण्याचं दुःख नको वगैरे. आणि मला भूक लागली, मी असलो पाहिजे, मी टिकलो पाहिजे. द इन्स्टिंक्ट ऑफ सर्व्हायव्हल, द इन्स्टिंक्ट ऑफ हॅपीनेस अँड द इन्स्टिंक्ट ऑफ नॉलेज. शुद्ध मराठी. असं बोलल्याशिवाय काहीतरी गंभीर वाटतच नाही लोकांना. काय करणार, आता दुर्दैवच आहे. या मूलभूत प्रेरणा, हा अनुभव आयांचा आहे, करून पहा प्रयोग. या 3 कारणांनी बाळ रडतं. आता तपासूया, मी जसं म्हणालो डॉक्टर म्हणून तपासलं त्यांनी, व्हॉट इज द रिझन. आता हे समजलं, तपासात हे निष्पन्न झालं, आता इथे मानवी बुद्धी थांबते. मानवी बुद्धी थांबते म्हणजे द मॉडर्न सायन्स टुडे कांट एक्सप्लेन दिस. आणि या ज्या प्रेरणा आहेत ना, याला वेदांत शास्त्रांनी नावं दिलेली आहेत. त्याला अस्ति, भाती आणि प्रिय असं म्हणतात. अस्ति, मी असलं पाहिजे, मी टिकलो पाहिजे, मला भूक लागली की मी रडलो, त्याला शिकवलं नाही कोणी, बाळा तू रड म्हणजे मला कळेल. आई असं शिकवते का त्याला, तू रडला की मला कळेल तुला भूक लागली आहे. उपजतच आहे ते, उपजत. म्हणून तर त्याला आपण मूलभूत प्रेरणा म्हणतोय, की ते रडतं, पण ती जी प्रेरणा आहे ती अस्तिची प्रेरणा आहे. मी असलं पाहिजे, मी टिकलो पाहिजे. भाती, मला कळलं पाहिजे, मला आणि मग ती पुढे त्याचा विकास होत जातो. मग जसं जसं बाळ मोठं होतं, मग तसं तो डोळ्यांनी अजून जाणून घेतो, तो रांगायला लागतो, तो चालायला लागतो, मग तो पुढे शाळेत जातो, तो कॉलेजमध्ये जातो, तो PhD होतो, मग त्याचे आपल्यासारखे गंभीर चेहरे होतात. जीवनातले सगळे अनुभव घेतले. पण आजही एखादी गोष्ट कळली की आनंद वाटतो की नाही. आता आज आल्या माझ्या भेटायला ज्यांनी इथे आपलं प्रवचन ठेवलंय, लगेच मी आपलं नाव काय, माझं समाधान त्याच्यावर व्हायला पाहिजे. त्यांनी नाव सांगितलं, नाही पण तुम्ही कुठल्या, तुमचं बाहेरचं नाव काय, कुठून आली ही प्रवृत्ती. बरं, मला घेऊन काय करायचं, मला 4 दिवसांनी विचारलं तर मला आठवणार सुद्धा नाही कदाचित, पण आता आठवेल, कारण त्यांचे पतिराज मी एकाच गावचे निघालो. व्हॉट अ कोइन्सिडन्स. मुद्दा एवढाच, ही जी आपल्याला मूलभूत आपल्याकडे प्रेरणाच आहेत, या जाणून घेणे. म्हणून त्याला गॉसिप नंतर जे येतं ते, अगं तुला कळलं का, अगं तुला कळलं का, जी सुरुवात होते ना, आणि नंतर जे होतं त्याला डेटा ट्रान्सफर समजतं. जाऊ द्या मेली, आपल्याला काय करायचं म्हणजे डेटा ट्रान्सफर असा त्याचा अर्थ होतो. हे त्याचे सिम्बॉल्स आहेत. मुद्दा हे आपल्या मूलभूत प्रेरणा आपल्याला समजत नाही, आपण हसत सळ खेळत समजून घेतोय. तेच तर त्याला योग्य दिशा दिली ना, तर ह्या प्रेरणा आपल्याला कुठे छान ठिकाणी नेऊ शकतात. मुद्दा सुरू आहे, ही जाणण्याची प्रेरणा, त्याला भाती असं म्हणतात. मला कळलं पाहिजे, मला समजलं पाहिजे, कारण ज्ञान हा आनंदाचाच विषय आहे. वेदांताचे सिद्धांत आहेत बरं काय सगळे, मी तुम्हाला वेगळ्या भाषेत सांगतोय फक्त. ज्ञान झालं की आनंदच होतो. करा विचार,
एखादी गोष्ट कळली की आनंदच आहे तिथे त्या, आणि दुसऱ्या क्षणी नाही, त्याच क्षणी युगपथ. त्याचं कारण आहे, जे ज्ञान आहे ना तेच आनंद आहे. तिथेच आपण चाललोय आपल्या प्रवचनाच्या शेवटी. आणि नंतर आपण म्हणालो अस्ति, भाती आणि प्रिय, जिथून आपण सुरुवात केली. सुख, प्रिय, आपल्याला सर्व प्रिय आहे. असं म्हणलं की मी थोडं थांबतो, कोणी ऑब्जेक्शन घेताना पाहायला, कारण पुन्हा मला सासू आठवते. म्हणून एक जण हात नाही, पण सासू मला प्रिय नाही आहे. वेदांत शास्त्राप्रमाणे आहे, ती नसून प्रिय आहे. गमतीचा विषय, जे कोणी अप्रिय असतील आपल्या जीवनामध्ये ते नसून प्रियच असतात आपल्याला, पण ते नसून प्रिय असतात आणि हे असून प्रिय असतात. पण प्रियत्व सामान्य. मग आता नेक्स्ट क्वेश्चन, कळलं, या प्रेरणा कळल्या, त्या मूलभूत आहे कळलं, त्यांची नावं कळली. आता प्रश्न असा आहे की या प्रेरणा येतात कुठून? कारण पहा, गंमत पहा कशी आहे. म्हणून मी म्हणालो हायली इंटेलेक्च्युअल, तुमचं कौतुक त्याच्यासाठी केलं. आय एम प्रोव्हाइडिंग सम फूड फॉर थॉट. अमेरिकन बाळ, भारतीय बाळ, चायनीज बाळ, काही फरक आहे का? या प्रेरणांमध्ये काही फरक आहे का? उद्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये जन्माला आलेलं बाळ, मंगळावर जन्माला आलेलं बाळ, थोडंसं पुढचे बोलूया. उद्या काय माहिती, कोणी ऐकलं हे 100 वर्षानंतर, त्यांनी वाटेल अरे हा दिस गाईज आर थिंकिंग अबाउट दिस. काही फरक आहे का? इतक्या त्या मूलभूत आहे. पहिली गोष्ट, याचा अर्थ देर इज समथिंग कॉमन अमंगस्ट अस, इजंट इट? इजंट इट फॅसिनेटिंग? फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट अ डायव्हर्सिटी वी हॅव. म्हणजे आपण इथे बसलेले जितके जण आहोत ना, तितके सगळे आपण वेगवेगळे आहोत एकमेकांशी, एकमेकांपासून जीव म्हणून, बरोबर? ॲज अन इंडिव्हिज्युअल. मी तर खूप मोठी उडी घेतली. मी तर जगातली सगळी माणसं, 7 बिलियन पीपल ऑन द प्लॅनेट, आफ्रिकन माणूस, चायनीज माणूस, भारत, किती फरक आहे. पण लुक ॲट दिस. बरं, गेस व्हॉट, लेट्स गो इव्हन बियॉन्ड. मनुष्य तर प्राणी, मघाशीपासून बोलतोय, कुत्रा, मांजर, गाय, बैल, त्यांच्याजवळ त्याच प्रेरणा आहे. Isn't that amazing thing? म्हणजे if you are a real scientist, you should find it so fascinating. How can one thing be so common amongst all living organisms? पुन्हा वेळेची मर्यादा आहे, पण तरी एक जाता आता बारीकसा एक मुद्दा सांगून जातो. झोप एक प्रकार आहे. मला हे का बोलावं असं वाटतं, कारण पुन्हा सगळे इंटेलेक्च्युअल्स, हे सांगावंच लागतं, कारण तरच हे कळतं की काय आहे, व्हॉट अ डेप्थ परमार्थशास्त्राची आहे. झोप, तुम्हाला सांगतो, species have evolved over millions of years on this planet. Lot of changes have happened. Dinosaurs have disappeared. You know the biology. But there is one thing that has not changed. Nature, mother nature म्हणतात ते, पण त्यांना गॉड शब्दाचा वावड आहे. पुन्हा आम्हाला काही बिघडत नाही. आमच्या देवाला तुम्ही काही म्हणलं तरी, विठ्ठला तुला काही नाव ठेवते साज आहे, कारण सर्व तूच आहेस. मदर नेचर, आमचं काही बिघडत नाही. मदर नेचर हॅज नॉट टेकन अवे वन सिंगल थिंग फ्रॉम ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, विच इज कॉल्ड स्लीप. अनदर फॅसिनेटिंग फॅक्ट. वाय? थिंक अबाउट इट. स्पेसिस इव्हॉल्व्ड, राईट? मग काहीतरी व्हायला पाहिजे होतं. झोपेत बदल व्हायला हवे होते, झोप कमी व्हायला हवी होती, कदाचित वाढायला, काहीतरी. तर नो, नथिंग. माहीत नसेल तर सांगून ठेवतो, प्रत्येक प्राणी झोपतो. आणि निसर्ग इतका विविधतेने भरलेला आहे की काही पक्षी इतके इंटरेस्टिंगली झोपतात, त्यांचा अर्धा मेंदू झोपलेला असतो, अर्धा जागा असतो. एवढ्यासाठी सांगितलं की झोपण्याचे प्रकार विविध आहेत, पण प्रत्येकाला झोप आवश्यक आहे. पण मी सगळं का बोललो, पुन्हा विषयाकडे येतो, वेळ कमी आपल्याकडे. झोपेमध्ये जे सुख मिळतं ते त्या प्राण्याला आणि पक्षाला आणि सर्व मनुष्याला, तो चायनीज असो, अमेरिकन असो, आफ्रिकन असो का भारतीय असो, तेच सुख मिळतं, तेवढंच मिळतं. मग तो दगडावर झोपला असो, जमिनीवर असो, का $5,000 गादीवर झोपला असो, का पुन्हा इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये झोपला असो. Isn't it a fascinating thing? Isn't it point to something that is universally common amongst all of us? Do we ever think about that? No, we don't. पण मला बाकीच्या ह्याच्यातच मी इतकं वाहवत जातोय, जे डोळ्याने दिसत आहे दृश्य सगळं, आणि मग दुःख भोगणारच आहे. कारण का आता शब्द वापरतो, सुखाच्या नावाने मी फक्त प्रेरणांच्या मागे धावतोय. ती प्रेरणा मला सांगते, मग ती प्रेरणा पुढे काय सांगते, जेव्हा आपण शिकतो सगळं, त्या डोळ्यांना सांगते जा सुख घेऊन या, कानाला सांगते जा उत्तम उत्तम काहीतरी संगीत ऐक, ज्याला संगीताची आवड असेल, जा माझे नाही काही तर कौतुकाचे शब्द माझे, ते तर सगळ्यांनाच आवडतात, सगळ्यांना प्रिय असतात, ते जा ते घेऊन ये. का? कारण आता माझं सुख त्याच्यावर अवलंबून राहिलं. म्हणून तर सासू आवडत नाही, कारण ती कौतुकाचे शब्द बोलत नाही ना. आता आली मूलभूत, हाऊ गोईंग बॅक टू द रूट ऑफ द प्रॉब्लेम.
कारण मी शब्द चांगला नाही आहे, शास्त्राने वापरलाय म्हणून वापरतो. आपण पंच ज्ञानेंद्रियांकडे आयुष्यभर भीक मागतो, आहे की नाही? आपला विचार करा. सुखाची भीक मागतो. डोळ्यांमधनं मला अपेक्षा असते की माझ्याच प्रिय व्यक्ती दिसल्या पाहिजे, मला अनुकूल असंच गोष्टी दिसल्या पाहिजे. तीच कानांकडनं अपेक्षा, तीच जीभ नावाच्या रसनेंद्रियांकडनं, पाचही ज्ञानेंद्रियांकडनं तीच अपेक्षा. आता प्रश्न मी मगाशी उपस्थित केला होता, या 3 प्रेरणा कुठून येतात? आता आपल्याला शास्त्राचे पाय धरावे लागतात. मी जसं म्हणालो, मॉडर्न सायन्स ऑल्सो कॅनॉट आन्सर दॅट क्वेश्चन. वेदांत शास्त्र डिंडीम म्हणजे घोष करून सांगताय की अरे, अस्तीची जी प्रेरणा येते ना, ती सत मधून येते. भातीची जी प्रेरणा येते ती चित्त मधून येते, आणि सुखाची प्रेरणा आनंदातून येते. आणि शुद्ध मराठीत बाय द वे हे तिन्ही एकच आहे. सत वेगळा आहे, चित्त वेगळा आहे, आनंद वेगळा नाही. जे सत आहे तेच चित्त आहे, आणि जे सत आणि चित्त आहे तेच आनंद आहे, आणि ते तू आहेस. ते तू आहेस म्हणून तर या प्रेरणा तुझ्या अंतःकरणात निर्माण होतात, कोणीही न शिकवता. बट द मॅनिफेस्टेशन ऑफ दिस फंडामेंटल प्रेरणा ज्याला आपण म्हणतोय, दॅट मॅनिफेस्ट इन डिफरंट शेप अँड फॉर्म इन एव्हरीबडीज लाईफ. म्हणून हा मनुष्य त्या दिशेने सुखासाठी धावतोय, तो त्या दिशेने धावतोय, पण दोघांचीही दिशा चुकलेली आहे. काय भुललासी वरली या रंगा, तुकाराम महाराज विचारतात. अरे बाहेर कुठे धावताय? तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी कामू विषयावरी. म्हणून तर शास्त्र संत आपल्याला भ्रांत म्हणतात, कारण पत्ताच चुकला हो तुमचा. पत्ताच चुकला. तुम्ही अखंड बाहेरच शोधताय, म्हणजे तुम्ही सुखी होण्याचा प्रयत्न करत आहात, पण त्या सुखाची प्रेरणा जिथून येते आहे, कारण अहमस्मी सदा भामी कदाचित नाहमप्रिया ब्रह्मैवात मतसिद्धम सच्चिदानंद लक्षण. अहमस्मी, आपण आत्ताच बोललो, अस्ति भाती प्रिय, अहम अस्मी, मी आहे. कोणाला शंका आहे? काही पोचल्यात बहुतेक तिकडे, त्यांच्या सोडून देऊ आपण, ते नाहीच आहे तिथे, म्हणजे झोप येतात असं म्हणून. पण जे अहम अस्मी, काही प्रॉब्लेम नाही, हो मी आहे. सदा भामी, मला अखंड काहीतरी हवाय, समजून घ्यायचंय. कदाचित नाहमप्रिया, मी स्वतःला, आता शास्त्रपा कसं सांगतं, मी स्वतःला कधीच अप्रिय नाही आहे. आता अजूनच फार सुंदर विषय वेदांताचा, मला बोलायला वेळ नाही असतो. मी स्वतःला कधीही अप्रिय नाही, आणि म्हणून तर मी सुखाच्या मागे धावतो आहे, कारण मला सुख हवंय, कारण मी स्वतःला प्रिय आहे. फक्त आपल्या पद्धती मार्ग चुकले. आणि इथे हा श्लोक मला हे सांगतो आहे की अहमस्मी सदाभामी कदाचित नाहमप्रिया. थोडं निगेटिव्ह बोलले, मी स्वतःला कधी अप्रिय नाही, म्हणजे मी स्वतःला अखंड प्रिय आहे. मग ब्रह्मैवात मतसिद्ध, ब्रह्म नावाचं जे तत्व आहे त्याची हिस्त लक्षणं सांगितली आहे. काय? सच्चित आनंद, सद्घन, चितघन, आनंद घन. म्हणजे माझ्या ज्या मूलभूत प्रेरणा, मला येणारे अनुभव, आणि ते सर्व एकच आहे. म्हणजे याच्यात साधा तर्क मांडलाय की ते मी असलंच पाहिजे, नव्हे ते मी आहेच. तत्त्वम असे महावाक्य, आणि तेच मी अनुभवाच्या रूपाने करून घेतो. सहा अहम सोहम. फक्त त्यातला अहम गळावा लागतो. मग काय, जे काही उरतं त्याला म्हणायचं सच्चिदानंद ब्रह्म, आणि ते मी आहे. आणि हे जे शास्त्र मला शिकवतं, हा अनुभव कसा घ्यावा, त्याला म्हणतात परमार्थ शास्त्र. आणि त्याच्यासाठी म्हणून मी उपासना करते. झाली गाडी पूर्ण? उपासना हे एक माध्यम आहे, उपासना एक साधन आहे. जसं कर्म आहे, उपासना आहे, भक्ती आहे, ज्ञान आहे, हे विविध मार्ग आहेत. पण त्या उपासनेने मला तिथे नेलं पाहिजे, आणि त्याच्यासाठी मी जाते आहे. दॅट इज द व्हॅल्यू ऑफ उपासना. हे मूल्य आहे त्या उपासनेचं, हे मूल्य आहे त्या नामस्मरणाचं. कारण नाम म्हणजेच ब्रह्म. नाम जप यज्ञ तो परम, न बाधू शके स्नानादि कर्म. नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थी. मी ज्याला आत्ता परब्रह्म म्हणालो, वेदांमध्ये ज्याला परब्रह्म म्हटलेलं आहे, अहो त्यालाच नाम म्हणतात. पण हे न समजल्यामुळे डोळे बंद असतात, गणगण गणात बोते सुरू असतं, आणि डोकं गणगण गणात बोते सोडून सगळीकडे फिरत असतं. आणि ते खरं गणी गण गणात बोते असं महाराज म्हणतात, दासगणू महाराज. त्याचा अर्थ मी परवाच्या बॉस्टनच्या प्रवचनात सांगितला.
गेस वॉट, त्याचा अर्थ हाच आहे जी मी तुम्हाला आता सांगतोय. ते कसं आहे आता आपला विषय नाही आहे आता तो, पण हेच तुम्ही म्हणत आहात, पण हेच न समजल्यामुळे किंवा हे मला काय देणार आहे तेच न समजल्यामुळे मला अजूनही असं वाटतं सुख बाहेरूनच मिळणार, मी बाहेर हिंडत राहतो आणि मग ते विषय मनाला समजतात म्हणून मन बाहेर धावत राहतं, तोंडात जीभ फिरत राहते, हातात माळ फिरत राहते. या पद्धतीने उपासना सुरू राहते. म्हणून आयोजकांचे आपण आभार मानूया, त्यांनी हा विषय आज निवडला की आपण जे करतो आहोत ते का करतो आहोत, कशासाठी करतो आहोत, त्यांनी काय होणार आहे, काय होणार नाही हे समजावं म्हणून आपण आज हा विषय निवडला. मला असं वाटतं यातनं निदान विचारांना काही चालना मिळाली असेल तरी हे प्रवचन सार्थकी लागलं असं समजूया. आणि आजचं हे चिंतन पुष्प या निमित्ताने जे काही चिंतन घडलं असेल ते प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणाशी, श्री गजानन महाराज आणि आपल्या सद्गुरूंच्या चरणाशी अर्पण करूया आणि थांबूया. प्रभू श्री रामचंद्र भगवान की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक श्री राम निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. काय म्हणालो आपण आता? परब्रह्म सच्चिदानंद. कळलं?